मला नव्हतं वाटलं की बाबा आपण कोंबड्या विकून एवढी मोठी चुकी करू. तर रामकृष्णारी मंडळी, आता कोंबड्या तर विकून 2 दिवस झालेत बरं का, पण बाबाला आणि मला करमना असंच झालंय. आता शेळ्या तर आहेच बरं का, पण कोंबड्या नसल्या का थोडा अधुरं अधुरं वाटतं. आता विषय आज झाला की बाबा आम्हाला कोंबड्याच कुठं भेटणार. आता काय करावं काय नाही. बाबाला म्हणलं इतकी घाई नको करायला, कारण की घाई केली का आपल्याला कशा पण कोंबड्या भेटत्या. निरोगी कोंबड्या भेटल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्पन्न बी निघलं पाहिजे. नाही तर आपण आणू तिकडून सर्दी झालेली, आता थंडी सुटलेली त्याच्यामुळे सर्दी झालेलं भेटतात कोंबड्या. सगळ्या आणल्या का ते इथं जायचे मरून सगळा राडाच व्हायचा. त्याच्यामुळे म्हणलं ते थोडं लेट झालेलं परवडन, पण आपल्याला निरोगीच कोंबड्या आणायच्यात. बाबा म्हणले आपण 2-3 दिवसांनी बघू, एक चक्कर मारून कोंबड्याच तिकडं. तेवढ्यात बघतोय आपली एक शेळी ना जास्त घास खाऊन ढेंडाळायला लागली. त्याच्यामुळे तिला बाहेर काढलं औषध पाजायला, तर तिथं बी ती घासच खायला लागली. बाबा तिला इकडे साईडला घेतलं, इंजेक्शनने औषध पाजलं, जेणेकरून तिची पातळ संडास थांबावी म्हणून. आता तेवढ्यात बाबा मला म्हणले की बाबा आपल्याला जिथं काल आपण जागा डिसाईड केली ना भूस ठेवायची, तिथं थोडं अपग्रेड करायचंय. तिथं आहे ना खाली पत्रा आथरायचा, जेणेकरून वरती ना भोत एकदम सुरक्षित बसून जाते. मग ते काम डायरेक्ट फिनिश झालं. तेवढ्यात म्हणलं चला आता पाठीला आणि बोकड्याला सोडतो थोडा खुराक खायला. तेवढ्यात ही पाटला येड्यावानी करायला लागली की मला भूसच खायचंय. मग तिला डायरेक्ट ट्रॉलीवर चढवलंय का बाबा खाय, तुला काय खायचं. ती गेल्या गेल्या खाली उडी मारली. भाऊ आता बोकड्याने इतकं जबरदस्त भूस खाल्लं होतं की बघा त्याला तहान किती लागली, डायरेक्ट पाण्यावरच तुटून पडलाय भाऊ. मग नंतर सगळ्या शेळ्यांना घास टाकला, नाही त्या शेळीला नाही टाकला, ते ढेंडळली होती तिला थोडं भूस टाकलंय. तेवढ्यात आठवलं की बाबा आपण जे घासाच्या कडेला शेवरी लावली होती ना, ती सगळी खराब झाली बरं का. त्याच्यामुळेच बाबांनी मी ना त्याचं रोप तयार करून टाकलं, जेणेकरून ना किडे त्या बियाला खायचे नाही. मग आता बी उगूस तर वाट बघू आपण. तेवढ्यात लक्षात आलं की बाबा आपल्या गव्हाला आहे ना वंब्या फुटायला चालू झाल्यात, म्हणजे गहू बनायला चालू झालाय. की पहा आता किती सुंदर दृश्य आणि क्षण आहे हा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.